नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अंकगणितीय श्रेणीमधील बीजगणितामधील तिसरं प्रकरण अंकगणितीय श्रेणी त्यामधील सराव संच 3.2 चा अभ्यास करूया। या प्रकरणामध्ये 3.2 च्या अगोदर आपण बघितलं होतं की अंकगणितीय श्रेणी म्हणजे काय। जर दिलेल्या क्रमिकेच्या कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील फरक हा स्थिर संख्या असेल किंवा समान संख्या असेल तर त्या क्रमिकेला अंकगणितीय श्रेणी असे म्हणतात। हे आपण यापूर्वी बघितलं। आता या ठिकाणी इथं काय दिलंय बघा, सराव संच 3.2 मध्ये त्याच्यावर आधारित आहे। खाली दिलेल्या अंकगणितीय श्रेणीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा। आता इथे दिलेले 1, 8, 15, 22 तुम्हाला माहित आहे की अंकगणितीय श्रेणीतलं जे प्रथम पद आहे ते आपण T1 या अक्षराने दर्शवतो, तेच A सुद्धा म्हणतो आपण त्याला, A या अक्षराने सुद्धा दर्शवतो। म्हणून A ची किंमत इथं 1 आहे, T1 ची किंमत किती आहे? 1च आहे। T2 ची किंमत 8 आहे दुसरं पद, T3 ची किंमत किती आहे? 15 आहे आणि याप्रमाणे, राईट। आता आपल्याला इथे रिकाम्या जागा भरायच्या बघा। आता T2 मायनस T1, T2 किती आहे? T2 आहे 8 मायनस T1 किती आहे? 1, 8 मधून 1 गेला, किती राहिले? 7 राहिले। आता T3 मायनस T2, T3 किती आहे बघा बरं? 15 आहे मायनस T2 किती आहे? T2 आहे 8, 15 मधून 8 गेले, 7 राहिले। म्हणजे डिफरन्स जो आहे, सामान्य फरक, कॉमन डिफरन्स किती आलेला आहे? 7 आलेला आहे। म्हणजे या क्रमिकेच्या कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील फरक 7 आहे, म्हणून डिफरन्स D बरोबर 7 आपण लिहिलं, कॉमन डिफरन्स। आता हे दुसरं उदाहरण बघा, याच्यामध्ये 3, 6, 9, 12 डॅश दिलेला आहे। पहिलं पद कोणतं आहे? मग इथं 3 आहे, पहिलं पद 3, दुसरं पद किती आहे? 6 आहे, तिसरं पद किती आहे? 9 आहे, चौथं पद किती आहे? 12 आहे। याप्रमाणे बघून लिहायचं काम आहे, ऍक्टिव्हिटी आहे, लक्षात ठेवा। आता T2 मायनस T1, T2 किती आहे? T2 ची किंमत 6 मायनस T2 मायनस T1 इथं वजाबाकी करूनच ठेवलेली आहे हा। 6 मधून 3 गेले 3, मनातल्या मनात वजाबाकी करायची आहे। T3 मायनस T2, T3 मायनस T2 म्हणजे 9 मधून 6 गेले, किती राहिले? 3 राहिले। मग डिफरन्स किती आला? 3 आला, राईट। आता बघा तिसऱ्या उदाहरणामध्ये काय दिलंय? -3, -8, -13, -18 डॅश। पहिलं पद किती आहे? -3, T2 किती आहे? -8, T3 किती आहे? -13, T4 किती आहे? -18 आणि इत्यादी, राईट। आता T2 मायनस T1, -8 मायनस 3 म्हणजे या ठिकाणी इथं -5 येते। पुन्हा आता T3 मायनस T2, T3 मायनस T2, -13 मधून जर -8 आपण काढले, -13 मायनस -8 म्हणजे -13 प्लस 8 म्हणजे आता या ठिकाणी -5 उत्तर येते, -5 उत्तर या ठिकाणी येतं, म्हणून इथं -5 लिहिलं, राईट। आता म्हणजे प्रथम पद किती आहे? मग इथं प्रथम पद A बरोबर किती आहे? -3 आणि डिफरन्स किती आहे? कॉमन डिफरन्स आहे -5, राईट। आता बघा हे चौथं उदाहरण, त्याच्यामध्ये काय दिलंय? 70, 60, 50, 40 उतरता क्रम आहे, बरोबर आहे। मग T1 किती आहे बघा? T1 पहिलं पद 70, T2 दुसरं पद किती आहे? 60 आहे, T3 तिसरं पद किती आहे? 50 आहे आणि इत्यादी, राईट। मग आता प्रथम पद आपण कोणत्या अक्षराने दर्शवतो? त्याला अँटीसिडेंट सुद्धा म्हणतो आपण, ते A अक्षराने दर्शवतो किंवा T1 या अक्षराने दर्शवतो। म्हणून A ची किंमत किती झाली? आता या ठिकाणी 70 झाली, पहिलं पद किती आहे? 70, राईट। आणि कॉमन डिफरन्स, दोघांमधला फरक, कॉमन डिफरन्स काढत असताना किंवा साधारण फरक किंवा सामान्य फरक काढत असताना आपण या ठिकाणी दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा करत असतो, दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा करत असतो। म्हणजे 60 मधून 70 वजा करायचे, 60 मधून जर आपण 70 वजा केलं तर -10 राहते, 60 मायनस 70 बरोबर -10 उत्तर येते या ठिकाणी, म्हणून इथं D ची किंमत येते -10। अशा रीतीने आपण या ठिकाणी रिकाम्या जागा भरलेल्या आहेत, पॉज करा, लिहून घ्या। आता बघा या दुसऱ्या उदाहरणात काय दिलेलं आहे? खालील क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे का ते ठरवा, असेल तर त्या श्रेणीचे 20वे पद काढा। अंकगणितीय श्रेणी म्हणजे काय? सर्वप्रथम अंकगणितीय श्रेणी म्हणजे जर एखाद्या क्रमिकेच्या किंवा दिलेल्या क्रमिकेच्या कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील फरक स्थिर संख्या असेल तर त्या क्रमिकेला अंकगणितीय श्रेणी असे म्हणतात। ते लिस्ट किंवा संख्यांची यादी आहे, त्याच्यामधील कोणत्याही दोन क्रमागत पदांमधला फरक स्थिर संख्या पाहिजे। आता आपण तपासूया ही अंकगणितीय श्रेणी आहे का। बघा आता उत्तरामध्ये येथे
T1 बरोबर -12, T2 बरोबर हे -5, T3 बरोबर हे 2, T4 बरोबर हे 9, T5 बरोबर हे 16, T6 बरोबर हे 23, T7 बरोबर 30 आणि इत्यादी. राईट. आता मला डिफरन्स काढायचा आहे. डिफरन्स D बरोबर T2 - T1. T2 किती आहे? T2 आहे -5 -12, म्हणजेच या ठिकाणी -5 + 12 चिन्ह वेगळे, वजाबाकी 7 येते. राईट. पुन्हा दुसरा डिफरन्स D काढायचा आहे. काढायचं असेल तर काय करतो आपण? तिसरं पद हे दुसऱ्यामधून आता या ठिकाणी तिसरं पद हे दुसऱ्यामधून, म्हणजे T3 -T2. T3 किती आहे बघा? T3 आहे 2 -5, म्हणजेच 2 - +5 होते, बरोबर येते 7. पुन्हा डिफरन्स D बरोबर, आता पहिलं पद वजा केलं दुसऱ्यातून, दुसरं पद वजा केलं तिसऱ्यामधून, आता तिसरं पद कोणतं वजा करायचंय? चौथ्यामधून या ठिकाणी, म्हणजे 9 - 2, म्हणजे चौथ्या पदामधून तिसरं पद वजा करायचंय. T4 -T3. T4 किती आहे बघा? T4 आहे 9 - 3, म्हणजे किती आहे? T3 किती आहे? 2 आहे. दोन्ही संख्या पॉझिटिव्ह आहेत म्हणून कौंस करायची गरज नाही आहे. 9 मधून 2 गेले किती राहिले? 7 राहिले. राईट. पुन्हा डिफरन्स D बरोबर, आता T5 - T4. T5 किती आहे बघा? 16. 16 मधून 9 गेले, T4 7 राहिले. राईट. पुन्हा डिफरन्स D बरोबर काय येतं? T6 - T5. T6 किती आहे? 23 -16 बरोबर 7 येते. राईट. पुन्हा आता डिफरन्स D बरोबर T7 - T6. T7 किती आहे? 30 - 23 बरोबर 7 आलं. मग आता या ठिकाणी ही क्रमिक अंगणी श्रेणी आहे का ते ठरवा सांगितलंय. इथं फरक स्थिर संख्या आहे बघा. या दिलेल्या क्रमिकेच्या कोणत्याही दोन क्रमांक पदांमधला फरक कसा आहे? स्थिर संख्या आहे, समान संख्या आहे, आणि तो आहे 7. म्हणून ही क्रमिक अंगणी श्रेणी आहे. आता इथं वर्णन करणार आहे, या ठिकाणी स्पष्टीकरण करणार आहे. येथे दिलेल्या क्रमिकेच्या कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील फरक स्थिर संख्या आहे. राईट. म्हणून आता या ठिकाणी ही क्रमिका अंकगणित श्रेणी किंवा अंगणितीय श्रेणी आहे. राईट. आता आपण ठरवलं अंगणित श्रेणी आहे का ते ठरवलं. त्या श्रेणीचे 20वे पद काढा सांगितलं आपल्याला या ठिकाणी. आता त्या अंकगणितीय श्रेणीचे 20वे पद काढायचं असेल तर प्रथम पद, साधारण फरक आणि पदांची संख्या माहिती राहायला पाहिजे. एखाद्या अंकगणितीय श्रेणीचं पद काढण्याचं जे सूत्र आहे सामान्य पद म्हणजे TN मिळवण्याचं सूत्र आहे A + n-1 × D. म्हणजे पहिलं पद, साधारण फरक, पदांची संख्या आणि ते पद, याच्यापैकी कोणत्याही 3 गोष्टी कळल्या की चौथी गोष्ट कळते. ते पद, पहिलं पद, सामान्य फरक, पदाची संख्या, पदाचा क्रमांक किती आहे तो, आणि ते पद, अशा या 4 गोष्टीपैकी कोणत्याही 3 गोष्टी कळल्या तर आपल्याला चौथी गोष्ट काढता येते. राईट. मग आता इथं प्रथम पद आहे. प्रथम पद कोणतं आहे? प्रथम पद, पहिलं पद आपण A या शब्द शोधतो. किती आहे? -12 आहे. त्याच्यानंतर सामान्य फरक तो D या शब्द शोधतो. कॉमन डिफरन्स आपण काढलाय तो किती आहे? 7 आहे. त्याच्यानंतर पदांची संख्या, नंबर ऑफ टर्म्स, हाऊ मेनी टर्म्स आर देयर, पद किती आहेत एकूण?
20 पद आहेत म्हणून या ठिकाणी 20वे पद. आणि आपल्याला काय काढायचंय, T20 काढायचंय. 20वे पद काढायला सांगितलं आपल्याला या ठिकाणी. 20वे पद आपण T20 या अक्षराने शोधतो, तीच आपल्याला किंमत काढायची. मग सामान्य पद सूत्र कोणतं आहे? सामान्य पद सूत्र हे आहे, सामान्य पद अंकगणितीय श्रेणीतील सामान्य पद कंसामध्ये Tn बरोबर a प्लस n मायनस 1 इंटू डी. राईट. आता n च्या जागी किती ठेवायचं आपल्याला? 20 ठेवायचंय. डी च्या जागी 7 ठेवायचं, च्या जागी -12 ठेवायचं. म्हणजेच या ठिकाणी ती 20 बरोबर a च्या जागी किती ठेवायचंय? -12 प्लस n किती आहे? 20 मायनस 1. डी ची किंमत किती आहे? 7 आहे. म्हणजेच T20 बरोबर -12 प्लस 19 गुणिले 7. म्हणजेच T20 बरोबर -12 प्लस 19 33. म्हणजेच T20 बरोबर चिन्ह वेगळे वजाबाकी. 3 मधून 2 गेला 1 राहिला, 3 मधून 1 गेला 2 राहिले, 1 या ठिकाणी प्लस 121. या अंकगणितीय श्रेणी मधलं 20वे पद हे 121 आहे. पूर्ण वाक्यामध्ये लिहून घ्या. आता बघा या तिसऱ्या उदाहरणात काय दिलेली अंकगणितीय श्रेणी 12, 16, 20, 24 आहे. या श्रेणीची 24वे पद काढा. आपल्याला या ठिकाणी 24वे पद या श्रेणीमधलं कोणतं म्हटलं ते पद काढता येते. ते सामान्य पद मिळवण्याचं सूत्र आहे Tn बरोबर a प्लस n मायनस 1 इंटू डी. राईट. इथे एकूण 4 व्हेरिएबल्स आहेत, 4 अक्षर आहेत, 4 चल आहेत. त्याच्यामध्ये Tn एक आहे, त्याच्यामध्ये a एक आहे, त्याच्यामध्ये d एक आहे, त्याच्यामध्ये n एक आहे. Tn म्हणजे ते पदच, जे पद असेल तुम्हाला काढायला सांगितलेलं आहे ते पद नेमकं 11, 12, 17, 15 जे असेल ते. a म्हणजे पहिलं पद, d म्हणजे सामान्य फरक आणि n म्हणजे पदांची संख्या, त्या पदाचा क्रमांक 15वा, 20वा, 24वा इत्यादी. या 4 गोष्टीपैकी कोणत्याही 3 गोष्टी दिल्या की आपल्याला या ठिकाणी एक पद काढता येतं. आपल्याला जर तो पद काढायचा असेल तर आपल्याला 3 गोष्टी माहिती असायला पाहिजेत, a, d आणि n. a म्हणजे काय? प्रथम पद. d म्हणजे सामान्य फरक आणि n म्हणजे पदाची संख्या. आता या ठिकाणी प्रथम पद आहे, सामान्य फरक सुद्धा आपल्याला या ठिकाणी काढता येतो आणि पदाची संख्या तर 24 आहे. म्हणून आपल्याला या सूत्राच्या आधारे 24वे पद मिळवता येतंय. बघा आता या ठिकाणी येथे प्रथम पद कंसामध्ये a बरोबर 12, सामान्य फरक मिळवण्याचं सूत्र काय आहे? T2 मायनस T1. T2 किती आहे? 16 मायनस 12 बरोबर 4. प्रथम पद कळालं, सामान्य फरक कळाला. आता n पदांची संख्या, एकूण पद किती आहेत? पदांची संख्या नंबर ऑफ टर्म्स किती आहेत? एकूण 24 पद आहेत. 24वे पद काढायचं म्हणजे n 24. कळलं का? आणि काय काढायचंय? 24वे पद काढायचंय. मी तर लिहितो या ठिकाणी 24वे पद. आपण T24 या अक्षराने दर्शवतो क्वेश्चन मार्क. सूत्र लिहितो मी या ठिकाणी येथे सामान्य पदाचं Tn बरोबर a प्लस n मायनस 1 इंटू डी. राईट. आता Tn म्हणजे किती येतं या ठिकाणी? T24 बरोबर a ची किंमत किती आहे? a ची किंमत 12 आहे प्लस n किती आहे? n 24 मायनस 1. d ची किंमत किती आहे? d ची किंमत 4 आहे. राईट. म्हणजे T24 बरोबर 12 प्लस 23 गुणिले 4. म्हणजे T24 बरोबर 12 प्लस 23 चोक 92. राईट. म्हणजे T24 बरोबर 2 2 4 आणि 1 10 104. म्हणजे त्या श्रेणीचं 24वे पद जे आहे ते आहे 104. पूर्ण उत्तर लिहिता आपल्याला या ठिकाणी. म्हणून त्या श्रेणीचे त्या अंकगणितीय श्रेणीचे 24वे पद बरोबर T24 बरोबर किती आहे? 104.
आता बघा इथे चौथ्या उदाहरणात काय दिलेलं आहे, खालील अंगणित श्रेणीचे 19वे पद काढा सांगितलेलं आहे. पुन्हा तेच सामान्य पदाचं सूत्र आहे tn बरोबर a प्लस n मायनस 1 इंटू d. प्रथम पद सामान्य फरक, n बरोबर पदाचा क्रमांक आणि tn बरोबर पद. तुम्हाला काय काढायचं सांगितलंय, 19वे पद. 19वे पद जर काढायचं असेल तर तुम्हाला तीन गोष्टी माहिती राहायला पाहिजे, a d आणि n. ते म्हणजे प्रथम पद माहिती राहायला पाहिजे, ते माहित आहेच. 7 सामान्य फरक d म्हणजे या दोघांमधला फरक किती आहे, 13 केले 6 राहिले, 6 येतो. आणि n म्हणजे पदाचा क्रमांक, एकूण पद किती आहेत, 19 पद आहेत, म्हणून n ची किंमत 19 आहे. tn आपल्याला या ठिकाणी काढता येतं. राईट. मी गिवन डाटा लिहिणार पहिल्यांदा. प्रथम पद कंसामध्ये a बरोबर 7, त्याच्यानंतर सामान्य फरक कंसात d बरोबर किती येते, t2 मायनस t1, 13 मायनस 7 बरोबर किती येते, 6 येतं. त्याच्यानंतर पदाचा क्रमांक किती आहे, n. एकूण पद किती आहेत, 19 आहेत. 19वे पद काढायला सांगितलं ना, म्हणून पदाचा क्रमांक किती येतो, 19 येतो. आणि काय काढायचं आपल्याला या ठिकाणी, 19वे पद काढायला सांगितलेलं आहे. t19 आपल्याला या ठिकाणी मिळवण्यास सांगितलं आहे. बरोबर आहे, t19. मग सूत्र काय आहे सामान्य पदाचं, सूत्र लिहितो या ठिकाणी. सामान्य पद कंसामध्ये tn बरोबर a प्लस n मायनस 1 इंटू d. राईट. म्हणजेच t19 tn ची किंमत 19 बरोबर. a ची किंमत किती आहे, a ची किंमत 7 आहे, प्लस n किती आहे, n आहे 19, मायनस a ची d ची किंमत किती आहे, 6 आहे. म्हणजेच t19 बरोबर 7 प्लस इकडून निघाला 18 गुणिले 6. म्हणजेच t19 बरोबर 7 प्लस 18 संग अष्टोत्तरचे. राईट. म्हणजेच t19 बरोबर 115. राईट. म्हणून त्या अंगणित श्रेणीचे 19वे पद बरोबर काय करावं काय नाही, त्या अंगणित श्रेणीचे 19वे पद बरोबर बघा. आता इथे या पहिल्या उदाहरणात काय दिलेलं आहे, खाली अंगणित श्रेणीचे 27वे पद काढा. 9 4 मायनस 1 मायनस 6 मायनस 11 डॅश. पद काढा म्हणलं की सामान्य पदाचं सूत्र माहिती असलं पाहिजे. सामान्य पदाचं सूत्र काय आहे, tn बरोबर a प्लस n मायनस 1 इंटू d. राईट. त्यासाठी प्रथम पद माहिती असलं पाहिजे, सामान्य फरक आणि पदाची संख्या. इथं दिलेल्या गिवन डाटा लिहूया आपण या ठिकाणी. प्रथम पद कंसामध्ये a बरोबर 9 आहे, त्याच्यानंतर सामान्य फरक म्हणा किंवा साधारण फरक म्हणा, t2 मायनस t1. सामान्य फरक हा d या चंद शोधू आपण. राईट. t2 किती आहे, 4 मायनस 9 बरोबर मायनस 5 येते. राईट. आता पदांची संख्या एकूण पद किती आहेत, 27वे पद काढायला सांगितले म्हणून 27 आहे. राईट. आणि काय काढायला सांगितलं आपल्याला, 27वे पद. 27वे पद आपण कोणत्या अक्षराने दर्शवतो, t27. t27 बरोबर क्वेश्चन मार्क. सूत्र लिहितो सामान्य पदाचं सूत्र. सामान्य पद अंकगणितीय श्रेणीचे सामान्य पद मिळवण्याचं जे सूत्र आहे, tn बरोबर a प्लस n मायनस 1 इंटू d. राईट. n च्या जागी 27 ठेवा, बरोबर a ची किंमत किती आहे, 9 आहे, प्लस n किती आहे, n आहे 27 मायनस 1, d ची किंमत किती आहे, मायनस 5. राईट. म्हणजे 27 बरोबर 9 प्लस 27 मध्ये काय राहिले, 26 कंसात मायनस 5.
म्हणजेच 30 27 बरोबर 9 मायनस 26 पाच्या 30 तोराची 130. चिन्ह वेगळे वजाबाकी. या ठिकाणी वजाबाकी करा, मग या ठिकाणी 121 येते. बरोबर आहे. म्हणजेच 30 27 बरोबर 30 मधून 9 गेला तर 121 तोडा चिन्ह मोठ्याचं. अशा रीतीनं या अंकगणिती श्रेणीचे 27वे पद. म्हणून वरील अंकगणिती श्रेणीचे 27वे पद बरोबर 30 27 बरोबर किती येते -121. राईट. आता बघा या ठिकाणी 3 अंकी बेसीस संख्या समूहात 5 ने भागणाऱ्या संख्या किती आहेत शोधा सांगितलं आपल्याला. या ठिकाणी 1 अंकी संख्या 1 ने स्टार्ट होतात, 9 ला संपतात. 2 अंकी संख्या 10 पासून स्टार्ट आणि 99 ला एंड. 3 अंकी संख्या 100 पासून स्टार्ट आणि 999 ला संपतात. आपलं काय म्हणलंय, 5 ने भाग जाणाऱ्या संख्या त्यांची यादी आपल्याला लिहावी लागणार या ठिकाणी. म्हणजे 5 ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्या ज्या आहेत 3 अंकी नैसर्गिक संख्या त्या कोणत्या आहेत मग 100 पासून स्टार्ट. 100 च्या नंतर 105, नंतर 110, 100 105 110 डॅश आणि लास्ट शेवटी आहे 995. राईट. आता या ठिकाणी मला लिहावं लागणार आहे. लिहितो मी 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या 3 अंकी नैसर्गिक संख्या पुढील प्रमाणे आहे. कोणकोणत्या आहेत मग त्या आहेत 100, नंतर 105, 110, 115 इत्यादी. आणि शेवटची कोणती संख्या आहे 995. आता ही क्रमिका जी आहे लिस्ट आहे ही अंकगणित श्रेणी आहे, कारण फरक स्थिर संख्या आहे. या क्रमिकेच्या कोणत्याही 2 क्रमांकांमध्ये फरक स्थिर संख्या आहे, म्हणून ही क्रमिका अंकगणित श्रेणी आहे. मी सरळ लिहून टाकतो या ठिकाणी ही क्रमिका अंकगणित श्रेणी आहे, अंकगणित श्रेणी आहे. मग आता प्रथम पद ए बरोबर किती आलं 100. सामान्य फरक किंवा साधारण फरक मिळालं तर चालते. T2 T1 या सरांनी काढतो आपण या ठिकाणी 105 -100 बरोबर किती येते 5. शेवटचं जे पद आहे शेवटचे पद त्याला आपण nवे पद सुद्धा म्हणतो. Tn बरोबर येतं 995. आणि आपल्याला पदांची संख्या काढायची आहे. पदांची संख्या कंसात n बरोबर क्वेश्चन मार्क. सूत्र लिहून काढतो या ठिकाणी. सामान्य पदाचं Tn बरोबर a + n - 1 × d. बरोबर आहे. Tn म्हणजे किती आहे 995. a म्हणजे प्रथम पद आहे 100 प्लस n पदाचा क्रमांक काढायचा आहे. d ची किंमत किती आहे 5 आहे. सोडून घेतल्यावर किती येतं मग आता इथं इकडे घेऊया आपण. आता 995 बरोबर 100 प्लस 5n - 5. राईट. म्हणजेच 995 बरोबर 100 मधून 5 गेले तर राहतात 95 प्लस 5n. हे 95 कडे घेऊन या. म्हणजेच 995 - 95 बरोबर 5n. वजाबाकी केल्यावर येतं 900 बरोबर 5n. इकडे घेऊन यायचं 900 भागिले 5 बरोबर n. राईट. आता 5 नंबर काय येतं 5 × 5 = 45 5 0 बरोबर n. म्हणून या ठिकाणी n बरोबर 180. म्हणून या
तीन अंकी नैसर्गिक संख्या समूहामध्ये 5 ने भागणाऱ्या संख्या किती आहेत? 180 आहेत. म्हणून तीन अंकी नैसर्गिक संख्या, तीन अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5 ने भाग जाणाऱ्या संख्या 180 आहे. राईट. बघा आता एका अंगणी श्रेणीची 11वे पद, अंगणी श्रेणीची 11वे पद 16 आहे आणि 21वे पद 19 आहे, तर त्या श्रेणीचे आपल्याला 41वे पद काढायचं सांगितलं आपल्याला या ठिकाणी. इथं काय दिलेलं आहे बरं? 11वे पद दिलेलं आहे. 11वे पद म्हणजे T11 दिलेला आहे. किती आहे? 16 आहे. अजून काय दिलंय? 21वे पद दिलेलं आहे. 21वे पद म्हणजे T21, ते किती आहे? 29 आहे. आणि तुम्हाला काय काढायला सांगितलंय? 41वे पद म्हणजे T41 आपल्याला या ठिकाणी काढायचं सांगितलेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी एखादं पद काढायचं असेल तर आपल्याला प्रथम पद माहिती झालं पाहिजे, सामान्य फरक किंवा साधारण फरक माहिती झाला पाहिजे आणि पदांची संख्या माहिती राहायला पाहिजे. इथं प्रथम पद माहित नाही, साधारण फरक माहित नाही, 41वे पद, पदाची संख्या माहित आहे 41, n बरोबर माहित आहे 41. मला ते आपल्याला काढायचं आहे. आपल्याला या सूत्रातून काढता येते का बघूया. आपण पहिल्यांदा 11वं पद म्हणलेलं आहे. सामान्य पद सूत्र लिहितो. Tn बरोबर a प्लस n मायनस 1 गुणिले d. आता T11 बरोबर a प्लस n चा 11 ठेवा, 11 मायनस 1 गुणिले d. T11 ची किंमत किती आहे? 16 आहे. म्हणजे 16 बरोबर a प्लस 10d. ह्याला क्रमांक 1 द्या. पुन्हा दुसरं यासाठी सूत्र लिहायचं, सामान्य पदाचं सूत्र. Tn बरोबर a प्लस n मायनस 1 इंटू d. राईट. आता T21 बरोबर a प्लस 21 मायनस 1 इंटू d. राईट. T21 ची किंमत किती आहे? 29 आहे. म्हणजे 29 बरोबर a प्लस 20d. याला क्रमांक 2 द्यायचा. राईट. आता आपण समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करायचंय. समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू आपण. ठीक आहे. समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. मग आता या ठिकाणी 16 बरोबर a प्लस 10d आहे आणि इथं 29 बरोबर a प्लस 20d आहे. जेव्हा आपण एका समीकरणामधून दुसऱ्या समीकरण वजा करतो तेव्हा दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदाचं चिन्ह आपण बदलतो. आता याचा प्लस आहे मायनस होईल, याचा प्लस आहे याचा मायनस होईल, याचा प्लस आहे याचा मायनस होईल. चिन्ह वेगळे वजाबाकी. 9 तून 6 गेला 3 राहिला, 2 म्हणून 1 गेला 1 राहिला. तर चिन्ह मोठेच बरोबर. आता a म्हणून 1 गेला 0, चिन्ह वेगळे वजाबाकी. 10d येते तर चिन्ह मोठेच. राईट. म्हणजेच -13 बरोबर -10d. इकडे घेऊन या. -13 भागिले -10 बरोबर d. म्हणजेच 1.3 बरोबर d. म्हणून या ठिकाणी d बरोबर 1.3 आली. आता याच्यावर आपल्याला या ठिकाणी प्रथम पद मिळवायचं आहे. d बरोबर 1.3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवूया आपण. d बरोबर 1.3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय? 16 बरोबर a प्लस 10d. म्हणजे 16 बरोबर a प्लस 10 गुणिले 1.3 म्हणजे 16 बरोबर a प्लस 130 इथे गुणाकार म्हणजे 13 येतं. म्हणजे आता या ठिकाणी सोडून घेतल्यावर काय येईल मग? म्हणजे 16 बरोबर a प्लस 13 आलेला आहे. इकडे घेऊन या. 16 मायनस 13 बरोबर a म्हणजे 3 बरोबर a आलेला आहे. अशा रीतीनं a बरोबर 3 आले. प्रथम पद कळालं, सामान्य फरक कळाला. आपल्याला या ठिकाणी आता T21 काढता येते. सूत्र लिहितो पुन्हा एकदा. Tn बरोबर a प्लस n मायनस 1 इंटू d. म्हणजेच T41. आता n ची किंमत किती आहे? 41. कारण 41 पद काढायचंय.
आणि कोणतंही पद काढत असेल तर आपल्याला प्रथम पद आणि सामान्य फरक माहिती असायला पाहिजे. तो आपण मिळवलेला आहे याच्यावरून, राईट. आता या ठिकाणी प्रथम पद आहे 3 प्लस 41 मायनस 1. एल ची किंमत 41 आहे आणि डी ची किंमत किती आहे 1.3, राईट. म्हणजे टी 41 बरोबर 3 प्लस 40 गुणिले 1.3 म्हणजे टी 41 बरोबर 3 प्लस गुणाकार केला तर 5352 येते 0.0, राईट. म्हणजे टी 41 बरोबर 52 आणि 3 55. अशा रीतीनं दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे 41वे पद हे 55 आहे. पॉज करा, लिहून घ्या. बघा आता 8व्या उदाहरणामध्ये काय लिहिलंय 11 8 5 2 डॅश या अंकगणित श्रेणीत -151 ही संख्या कितवे पद असेल. तर आता प्रथम पद याच्यामध्ये कोण आहे 11 आहे. सामान्य फरक T2 T1 म्हणजे 8 वजा 11 बरोबर -3 येते. n वे पद म्हणजे शेवटचं पद या लिस्ट मधलं शेवटचं पद किती आहे -151 आहे आणि आपल्याला पदाची संख्या काढायची आहे. मला सूत्र लिहितो सामान्य पदाचं. सामान्य पद कंसामध्ये Tn बरोबर a प्लस n मायनस 1 इंटू डी. सामान्य पद किती आहे -151 बरोबर a किती आहे 11 प्लस n मायनस 1 इंटू डी ची किंमत किती आहे डी ची किंमत -3 आहे. म्हणजे -151 बरोबर 11 -3n प्लस 3 येते, राईट. मग आता हे 3 इकडे घेऊन या, सॉरी 11 3 ची बेरीज करू आपण या ठिकाणी. -151 बरोबर 11 आणि 3 14 -3n इकडे आणा. -151 -14 बरोबर -3n, राईट. चिन्ह सारखे आहेत, बेरीज करा. बेरीज केल्यावर या ठिकाणी 4 आणि 1 5 5 आणि 1 6 1 1, राईट. -165 बरोबर -3n, राईट. म्हणजेच -165 भागिले -3 बरोबर n. चिन्हांचा वापर प्लस झाला. 3×15 1 उरला 3×15 बरोबर n. म्हणून या ठिकाणी n बरोबर 55 येते. आता पूर्ण उत्तर काय लिहिता येईल म्हणून दिलेल्या श्रेणीतील -151 हे म्हणून या ठिकाणी दिलेल्या अंकगणिती श्रेणीतील -151 हे 55वे पद आहे. -151 हे 55वे पद आहे, राईट. आता बघा 10 पासून 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी किती संख्या 4 ने विभाज्य आहेत म्हणून सांगितलेलं आपल्याला. या ठिकाणी 4 ने विभाज्य संख्या ची लिस्ट आपल्याला इथं सर्वप्रथम लिहावं लागणार आहे. 10 पासून 250 पर्यंतच्या 4 ने विभाज्य नैसर्गिक संख्या पुढील प्रमाणे आहेत. कोणकोणते आहेत मग. आता 10 ला जात नाही, 11 नाही जात, 12 जातो, 12च्या नंतर 12 4 16 जातो, 16 4 20, 20 4 24, 24 4 28, 28 4 32 आणि इत्यादी. या पद्धतीने आता शेवट संख्या 250 जात नाही, 249 जात नाही, 248 ला जातो, 248 ला 4 ने भागतात, राईट. तर आता आपल्याला या संख्या किती आहेत म्हणून विचारलेलं आहे. ही क्रमिका अंकगणित श्रेणी आहे. ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे.
का आहे? कारण का या क्रमिकेतील कोणत्याही दोन क्रमांकित पदांमधला फरक स्थिर संख्या आहे, अंकगणितीय श्रेणी आहे. राईट. आता अंकगणित श्रेणी आहे म्हटलं की प्रथम पद कळालं आपल्याला या ठिकाणी. प्रथम पद कंसामध्ये ए बरोबर 12, त्याच्यानंतर सामान्य फरक कंसामध्ये डी बरोबर 16 मायनस 12. राईट. 16 मायनस 12 बरोबर किती येते? 4. शेवटचं पद किंवा एनवे पद म्हणजे त्याला आपण टीएन म्हणतो, किती आहे? 248 आहे. आता आपल्याला पदांची संख्या काढायची आहे. एकूण पद किती आहे? पदांची संख्या कंसात एन बरोबर किती? एकूण संख्या किती आहे? ही पहिली आहे, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, तर हे किती पद आहे ते आपल्याला काढायचं. ते आपल्याला याच्यानुसार काढता येतं. राईट. मग सूत्र लिहितो या ठिकाणी टीएन बरोबर ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. राईट. टीएन किती आहे? 248 आहे बरोबर. ए किती आहे? 12 आहे प्लस एन मायनस 1 इंटू डी ची किंमत किती आहे? 4. राईट. म्हणजे 248 मायनस 12 बरोबर 4n मायनस 4. राईट. बरोबर. तिला 8 मधून 2 गेले, 6 राहिले, इतर 4 मधून गेला, 3 राहिले. 236 बरोबर 4n मायनस 4. ते 4 इकडे घेऊन या. अलीकडे काय राहिले मग? 236 प्लस 4 बरोबर 4n. राईट. बेरीज केल्यावर काय येईल? 240 बरोबर 4n. राईट. म्हणजे 240 भागिले 4 बरोबर n. 424 400 बरोबर n. म्हणून या ठिकाणी n बरोबर येतं 60. राईट. म्हणून 10 पासून ते 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या 4 ने विभाज्य असणारी संख्या किती आहेत? 60 आहे. 10 पासून 250 पर्यंत 4 ने विभाज्य नैसर्गिक संख्या 4 ने विभाज्य नैसर्गिक संख्या किती आहेत? 60 आहेत. राईट. म्हणजे अशा प्रकारे व्यवहारातील उदाहरण सुद्धा सोडण्यासाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी अंकगणित श्रेणीचा उपयोग होतो. राईट. आता बघा इथे 10व्या उदाहरणात काय आहे? एका अंकगणितीय श्रेणीचे 17वे पद 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे, तर सामान्य फरक काढा म्हणले. म्हणजे दिलंय काय? 17वं पद आणि 10व्या पदाचं नातं दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी. तर याच्यामधला संबंध दिलाय. 17वे पद हे 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे, तर सामान्य फरक काढा. आता या ठिकाणी समजा प्रथम पद बरोबर ए, सामान्य फरक बरोबर डी. राईट. आता 17वे पद म्हणजे टी 17 असेल आणि 10वे पद बरोबर काय असेल? टी 10 असेल. राईट. आता दिलेल्या अटीनुसार पहिल्यांदा आपण काय करूया? 17वे पद काढूया. 17वे पद म्हणजे टी 17. पहिल्यांदा या ठिकाणी टीएन बरोबर ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. म्हणजे टी 17 बरोबर ए प्लस 17 मायनस 1 इंटू डी. राईट. म्हणजे टी 17 बरोबर ए प्लस 16 डी आलं. राईट. टी 17 आलं. आता याच्यानंतर आपण काय काढायचं? 10वं पद काढायचं. पुन्हा एकदा टीएन बरोबर ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. राईट. आता टी 10वं पद काढायचं आपल्याला या ठिकाणी. टी 10 बरोबर ए प्लस 10 मायनस 1 इंटू डी. राईट. म्हणजे टी 10 बरोबर ए प्लस 9 डी. राईट. बरोबर आहे. आता दिलेल्या अटीनुसार अटीमध्ये काय दिलेलं आहे? 17वं पद हे 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे. म्हणजे टी 17 बरोबर टी 10 प्लस 7. बरोबर आहे.
माझं सतरावं पद काय आहे? ए प्लस 16d आहे. आणि 10वं पद काय आहे? ए प्लस 9d आहे प्लस 7. सर्व पद चलपद डावीकडे घ्या, संख्या राहू दे तिकडं. म्हणजे ए प्लस 16d मायनस ए मायनस 9d बरोबर 7. प्लस ए मायनस ए गेट कॅन्सल. आणि 16तून 9 गेले 7, डी राहिला बरोबर 7 आलं. म्हणजे डी बरोबर 7 भागिले 7, डी बरोबर 7 भागिले 7 बरोबर किती येते? 1 येते. राईट. अशा रीतीने आपल्याला या ठिकाणी सामान्य फरक आलेला आहे. म्हणून या ठिकाणी सामान्य फरक बरोबर सामान्य फरक कंसात डी बरोबर 1. राईट. पॉज करा, लिहून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने सराव संच 3.2 संपलेला आहे. ठीक आहे, धन्यवाद.